मित्रांनो, तर आज आपण एक सिरीज घेणार आहोत. त्यात आपण मोठ्या मोठ्या लोकांना बोलवणार आहोत आणि त्यांना जाणून घेणार आहोत, म्हणजे ते कसे लहानपणीपासून मोठे झाले. तर चला, तर आज आपण बोलवणार आहोत या गावातल्या सगळ्यात मोठ्या माणसा गुकेश चंबानी. तर वेलकम. नमस्कार. हॅलो ऑडियन्स. आज तुम्ही इथं आले, आम्ही खूप खुश झालो. धन्यवाद. चला मग सुरू करूया. अहो, तुमची जागा तिथं नाही, तिथे आहे. कुठे? इथं इथं आहे. इथं आहे का? विचारू लागलो मी. हॅलो ऑडियन्स. तर सुरू करूया. ओके. तर तुम्हाला इथे यायला काही गडबड नाही झाली? काय झालं? काही गडबड नाही झाली? गडबड म्हणजे तसं तुमचा एरिया तर छोटा आहे, पण एक 50 रुपये आहे. नाही म्हणजे हे बघा, असं काही चुकीचा अर्थ नाही, पण बाहेर ऑटोवाल्याला द्यायचे मला. माझ्याकडे आहे पण चेक आहे, आणि ऑटोवाला चेक ऍक्सेप्ट करत नाहीये. राईट. तर 50 रुपये द्या, मी त्याला लगेच देऊन आलो. तर बघा किती मोठे मोठे लोक आहेत या जगात. त्यांच्याकडं भूला, तर त्यांच्याकडे चेकबुक आहे पण चिल्लर नाही. असं तुम्ही समजा ना का, ह्यो खूप मोठा माणूस आहे. हा, तर चला मग आता सुरू करूया. दिले मी पैसे त्याला, 10 रुपये उरले होते, पण मी त्याला कीप द चेंज म्हणून सांगून दिलं आहे की. तर मला सांगा, तुम्ही काय काम करते? मी काम तर खूप महत्वाचं करतो. राईट. मी या गावातला जेवढाही म्हणजे बिना कामाच्या ज्या गोष्टी त्यांना मी रिमूव्ह करून डिस्ट्रॉय करतो. राईट. तर समजलं तुम्हाला? मला आता सांगा, तुम्ही लहानपणीपासून मोठे कसे झाले? मी लहानपणापासून मोठा म्हणजे मी जेव्हा अगदी लहान होतो तेव्हा मी म्हणजे समजा मला जेव्हा समजायला लागलं तेव्हा मी समजा 1 वर्ष 1.5 वर्षाचा असेल. मग त्याच्यानंतर मी 2 वर्षाचा झालो. राईट. मग मी 3 वर्षात झालो. राईट. मग मी 4 वर्षात झालो. असं करता करता मी आज 22 वर्षाचा आहे. राईट. तर ही होती माझी जर्नी लहानपणापासून आतापर्यंतची. अशा प्रकारे मी मोठा झालो. तुम्ही कसे मोठे झाले? तुम्ही डायरेक्ट मोठे झाले का? का थोडे मोठे झाले? कळालं तुम्हाला कसा मोठा झालो मी आतापर्यंत? राईट. तर गुकेश चंबानी, हा बोला. तुम्हाला आता दुसरा प्रश्न विचारतो मी. बिलकुल विचारा, आजच विचारा. मला एक सांगा, भूला, तुम्ही लहानपणीपासून काय काम करत आलाय? लहानपणीपासून काय काम म्हणजे मी कामं तसे बरेच केले. राईट. म्हणजे तुम्ही बरेच कामं केले मी लहानपणापासून. तुम्ही हॉटेल म्हणून बघा, तुम्ही कपडे दुकान म्हणून, तुम्ही यात्रेमध्ये पाळणा चालवणं म्हणून, तुम्ही डुकर पकडणं म्हणून बघा, तुम्ही मेलेले कुत्रे फेकून म्हणून बघा, तुम्ही नाल्यामध्ये काही पैसे पडलेले ते चिवडणं म्हणून बघा. तुम्ही नाल्यामधले पैसे कसे चिवडत? अरे त्याच्यावरच तर माझा बिझनेस बेस आहे ना सर. म्हणजे कसे चिवडत होते? म्हणजे चिवडायचा अर्थ म्हणजे माझ्यामध्ये तेव्हापासून अशी क्रिएटिव्हिटी होती की समजा बरेचसे लोक होते की ज्यांचे कॉइन्स जर नालीमध्ये पडले तर ते सोडून द्यायचे. राईट. क्रिएटिव्ह माइंड बघा माझं त्यावेळेस. तर क्रिएटिव्ह माइंड माझं बघा तुम्ही त्यावेळेस माझं क्रिएटिव्ह माइंड बघा की मी लोचिंबक असतं ना आपलं, असं चिंबक ना, लोचिंबम म्हणते ना की लोक स्पीकरच्या मागे निघतं ते. हा, ते माहिती आहे. त्याला मी फोडायचं. राईट.
आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट माझी खूप मोठी असायची. इन्व्हेस्टमेंट म्हणजे माझी असायची बॉ की तो स्पीकर जो आहे तो एखाद्या भंगारवाल्याकडून चोरून आणायचा. एवढी मोठी माझी इन्व्हेस्टमेंट राहायची त्यावेळेस. म्हणजे माझी क्रिएटिव्हिटी बघा माझी त्यावेळेसची. आणि त्याला ते लोचिंब फोडून त्याला दोरा बांधायचा आणि लक्ष ठेवायचं की कुठं पडलेले. कोणाला पण म्हणायचं की ठीक आहे मी काढून देतो, मी बघतो म्हणून. पण काढून द्यायचे नाही. त्यांना म्हणतात नाही सापडत, जाऊ दे म्हणायचं. संध्याकाळी किंवा रात्री कोणी नसलं की दोरा टाकायचा, चुंबक टाकायचा, कॉइन चिटकायचा, कॉइन बाहेर धुवून घ्यायचा, विषय क्लोज. असं करत करत माझ्या डोक्यात क्रिएटिव्ह आयडिया झाली. मग त्याच्यानंतर मी पालिका जे असतात आपल्याकडे, जे कॉन्ट्रॅक्ट असतात गावाचे की नाल्या काढणे, राईट, नगरपालिका. हा ते कुठं नगरपालिका असतं, आमच्याकडे नुसतं पालिका. तर माझं नाव पहिले गुकेश चंबारी नव्हतं, पण हे लोकांनी ठेवलं, राईट. म्हणजे तुमचं नाव पहिले काय होतं? माझं नाव पहिले होतं चुंपक चोटी. चुंपक चोटी. हा, तर लोकांनी गुकेश चंबानी नाव ठेवलं. ते कसं ठेवलं? ते म्हणजे मी माझं बिझनेस करायची माझ्यामध्ये जी ऍबिलिटी होती, राईट, की ज्यामुळे मी आज या तराला आहे. माझ्याकडे जे होतं ते मी वापरलो आणि आज मी माझ्याकडे 4 लोक कामाला आहे. किती लोक कामाला आहे? 4. ती काही छोटी गोष्ट नाही, राईट. नाव सांगा त्यांची. ते म्हणजे मी एवढा बिझी असतो की मला त्याचे नाव पण नाही लक्षात. मी नाव नाही विचारत कोणाला. मग तुमचं काय उपयोग? मी डायरेक्ट काम देतो, पैसे देतो, संपला विषय. अजून तुमच्या ऑडियन्सला जर काही महत्वाचं विचारायचं असेल तर विचारू शकता. नाही तर माझ्याकडे टाइम कमी आहे, राईट. मी जास्त टाइम तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्हाला माहिती. कशाला टाइम कसं काय कमी? टाइम माझ्याकडे नसतो. माझ्याकडे आता लगेच मला जाऊन आता तिकडच्या गल्लीमधली जे ड्रेनेज सिस्टम ब्लॉक झाली तिला रिकव्हर करायचंय. तर सर मला एक प्रश्न पडला आहे. विचारा. मला एक सांगा, तुम्ही इतके मोठे बिझनेसमॅन आहे तरी ऑटो कार नाही यायचं? नाही, त्याच्या मागे एक फॅक्ट आहे, राईट. तर फॅक्ट असा आहे की जर प्रत्येक बिझनेसमॅन जर कारने आला तर ऑटोवाल्याचं घर कसं चालणार? ऑटोवाल्याला पैसे कोण देणार? जर ऑटोवाल्याला पैसे नाही दिले तर ऑटोवाल्याचं घर कसं चालणार? तर त्याच्या मागचा हा विचार. त्यामुळे मी कार वगैरे ह्या गोष्टी मला म्हणजे आवडत नाही. मी घेऊ शकतो, मी मला गाडीची चालवतो. मी ड्रायव्हर ठेवू शकतो ना, आणि माझ्याकडं म्हणजे DMW म्हणू नका, थार म्हणू नका, हे म्हणू नका, ते म्हणू नका, अमकं म्हणू नका, डमकं म्हणू नका, असं ना माझ्याकडे. तर ते ऑटोवाल्याचं घर कसं चालेल ना. तर त्यामुळे मी ऑटोने येतो. अजून मला एक प्रश्न पडला. मला हे कसं कळलं नाही, तुमचा बिझनेस आतापर्यंत इतकं मोठा कसं काय वाढला? मला कळलं नाही. बिझनेस वाढला म्हणजे मी पहिले थोडं छोटं करायचो, मग नंतर मी थोडंसं मोठं करायचो. आता माझ्याकडे 4 लोकांची टीम आहे, आम्ही 4 लोक मिळून. म्हणजे मला सांगा, तुम्ही हे बिझनेस कशामुळे करता? कशामुळे म्हणजे आता बिझनेस कशामुळे म्हणजे आता पैसे कमवण्यासाठीच करतो ना माणूस. मग मला एक सांगा, मी तुम्हाला असं बोलतोय की तुम्ही बिझनेस कसा करता ते मला कळलं नाही. माझा बिझनेस काय एक्झॅक्ट हे तुम्हाला जाणून घ्यायचंय का? हा, मग असं विचारा ना सोप्या भाषेत. तुम्ही अजून अवघड करून ऑडियन्सला सांगू लागले. हा, तर माझा बिझनेस असा आहे की बाबा जे आपले ड्रेनेज सिस्टम असते ते जर ब्लॉकेज वगैरे झाले तर त्याला रिलीज करायचं काम म्हणजे मी एक करू शकतो. म्हणजे तुम्ही म्हणजे सोप्या मराठी भाषेत म्हणायचं म्हटलं तर मी संडास साफ करायचं काम करतो. तुम्ही संडास साफ करता? संडास साफ करायचं काम करतो. तुम्ही संडास साफ करून इतके मोठे झाले? येस. चालली काय तर? अरे पैसे नाही भेटणार तर निघा. अरे पैसे तर द्या कमीत कमी. तर सॉरी ऑडियन्स, ते चुकून ते दुसऱ्या माणसाला बोलवलं होतं, तर सॉरी चुकून झालं. आता या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.
भगवान